नमस्कार सर्वांना. सप्रेम जय भीम. बुद्ध पौर्णिमेच्या आपणा सर्वांना, आलोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण आलोकशाही पाहतात याचा आनंद वेगळा आहे मित्रांनो. गेल्या वर्षी लॉकडाऊनचा कालावधी होता आणि त्या काळामध्ये अस्वस्थ परिस्थितीमधून आपण सर्वजण गेलो आणि त्या काळामध्ये मनाला स्वस्थता लाभावी यासाठी आलोकशाहीवरती आम्ही बुद्ध जयंती व्याख्यानमाला महोत्सवाचा एक घाट घातला आणि या माध्यमातून बुद्धाच्या अनुषंगानं बुद्धाच्या समग्र कार्याचा तत्वज्ञानाचा वेध घेणारी अशी आपण एक 15 व्याख्यानांची मालिका गेल्या वर्षी केलेली होती. यंदाही आपण बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं व्याख्यानमाला जरी नसली तरी एक विशेष व्याख्यान घेऊन आपल्या समोर येतो आहोत. या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे आजची युवा पिढी ही बुद्धाकडे कशा पद्धतीनं पाहते आहे याचं एक अतिशय मनोरम उदाहरण आजचा वक्ता असणार आहे आणि त्या अनुषंगानंच या व्याख्यानाचं आयोजन आलोकशाहीवरती करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कवी कादंबरीकार समर हा अवघ्या 20-25ला तरुण आहे, मात्र त्याच्या वयाकडे पाहण्याचं बिलकुल कारण नाही. याचं कारण असं आहे की या मुलानं त्याची प्रतिभा आणि त्याची अभिव्यक्ती ही या वयामध्येच पूर्णांशानं सिद्ध केलेली आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण त्यानं ज्या पद्धतीनं अभिव्यक्ती साहित्याच्या क्षेत्रामध्ये केलेली आहे ती अचंबित करणारी आहे. मित्रहो, संगीत नाटकांची परंपरा तर मराठी रंगभूमीला आहेच, मात्र ती पौराणिक स्वरूपाची आहे. तथापि ऐतिहासिक सम्राट चंद्रगुप्ताच्या आयुष्यावरती या कवी समर यांनी संगीत चंद्रप्रिया हे संगीत नाटक लिहिलेलं आहे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती महाकाव्य शिवप्रताप हे लिहिलेलं आहे. या महाकाव्याचं वैशिष्ट्य असं की त्यानं ते अवघ्या 50 ते 52 दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये साधारणपणे 19 वृत्तांमध्ये त्यानं ते लिहिलेलं आहे. 650 पानांचं हा काव्यसंग्रह आहे आणि ज्यामध्ये 3000 श्लोकांची मांडणी 10 पर्व आणि 100 सर्गांच्या मध्ये त्यानं केलेली आहे. हे त्याचं कवितेवरचं प्रभुत्व आहे. त्या पलीकडे जाऊन हिटलर जर आजच्या काळामध्ये असता तर काय झालं असतं, अशी एक फॅन्टसी घेऊन इंग्रजीमधून 1970 रिटर्न ऑफ ॲडॉल्फ हिटलर ही एक कादंबरी लिहिलेली आहे. आणि अलीकडच्या काळातली ज्याच्यावरती मी स्वतःही लिहिलेलं आहे, तथागत ही भगवान बुद्धांच्या जीवन चरित्र आणि कार्यावर आधारलेली एक अतिशय सर्वांग सुंदर अशा स्वरूपाची कादंबरी समर यांनी लिहिलेली आहे. आणि या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे खूप ओघवती भाषाशैली, जे बुद्ध तत्वज्ञानाकडे लोक वळत नाहीत कारण ते कधी वाचतही नाहीत. हा त्यातला एक भाग सोडून देऊ आपण, पण जे वाचतात ते हे काहीतरी अवघड आहे किंवा जे आपल्यासाठी नाही अशा पद्धतीनं या तत्वज्ञानाकडे पाहिलं जातं आणि ते तशा पद्धतीनं बिंबवण्याचा काही लोक प्रयत्न करतात. मात्र तसं प्रत्यक्षात आहे का तर बिलकुल नाही. कारण बुद्ध हे इतकं सोपं तत्वज्ञान, या आयुष्याचं तत्वज्ञान दुसऱ्या कोणीही मांडलेलं नाहीये. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. आणि त्या तत्वज्ञानाची, या बुद्धाच्या जीवनचरित्राची उपलब्ध साहित्य साधनांचा आधार घेऊन ससंदर्भ मांडणी करण्याचा प्रयत्न समर यांनी त्यांच्या या तथागत कादंबरीत केलेला आहे. आजचा हा तरुण बुद्धाकडं कशा पद्धतीने आकर्षिला गेला याचं एक कुतूहल माझ्या मनामध्ये होतं की काय झालं असेल आणि हा मुलगा बुद्धाकडे आकर्षिला गेला. खरं तर आजचा भोवताल आणि या भोवतालातला प्रत्येक क्षण आपल्याला बुद्धाकडं जाण्याची असोशीनं याचना करतो आहे. मला बुद्ध द्या, युद्ध नको, बुद्ध हवा.
हे फक्त वर्तमानपत्रांमध्ये आणि स्टेटमेंटमध्ये देण्यास पुरतच मर्यादित नाही आहे वाक्य. या विधानामध्ये खूप सखोल अर्थ दडलेला आहे आणि तो अर्थ हा तरुण किती प्रत्येकारितेनं त्याच्या आयुष्यामध्ये मानतोय. केवळ तो लेखनाच्या पातळीवर नाही, तर एकूणच बुद्धानं जो मानवतावाद 2500 वर्षांपूर्वी सुमारे सांगितला, तो आज घडीला किती महत्वाचा आहे. या मानवतावादाकडं पुन्हा जाण्याची, त्या मानवतावादाची पुन्हा मांडणी करण्याची गरज समर सातत्यानं अधोरेखित करतायत. आणि आज त्यांच्या याच सर्व प्रतिभेचा आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहूनच त्यांना आम्ही आज आलोकशाहीच्या माध्यमातून प्रथमच आपल्यासमोर व्याख्यानासाठी आमंत्रित करतो आहोत. बोधिवृक्षाच्या छायेत असा आपण त्यांना विषय दिलेला आहे आणि ही बोधिवृक्षाची छाया आजही समस्त मानवजातीसाठी किती आवश्यक आहे, या छायेमध्ये जाण्याची किती नितांत गरज आहे, हेच आम्हाला या व्याख्यानातून अधोरेखित करायचं आहे. मात्र आजच्या तरुणाईचं सुद्धा बुद्धाकडचं हे जे आकर्षण आहे ते सुद्धा आम्हाला आपल्या समोर आणायचं आहे. ही नवीन पिढी कशा पद्धतीनं बुद्धाला भेटते, बुद्धाशी भिडते, बुद्धाला मांडते, हे आपल्याला यातून अधोरेखित करायचं आहे. आणि या पिढीलाही आपण समजून घेण्याची गरज आहे. तिच्या या विचारांना आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना योग्य दिशेनं जाण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि त्यासाठी समर यांच्यासारखे तरुण हे दीपस्तंभाची भूमिका बजावणार आहेत या पुढच्या काळामध्ये. तेच टॉर्च असणार आहेत, ते टॉर्च घेऊन मार्च करणार आहेत आपल्या पुढे. आपल्या संपूर्ण समाजाचं दिग्दर्शन हीच पिढी करणार आहेत, हेच तरुण करणार आहेत. म्हणून त्यांच्या विचारांना फार महत्व आहे, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आणि म्हणून आपण समर यांना आजच्या बुद्ध पौर्णिमा विशेष व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आहे. मी समर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मांडणीला प्रारंभ करावा. कवी समर. ज्ञानप्राप्तीनंतर तथागत बुद्ध जेव्हा कपिलवस्तू नगरामध्ये परतले, तेव्हा इतिहास असं सांगतो की त्यांचे पुत्र राहुल हे त्यांना भेटायला गेले आणि तिथे शुद्धोधन सुद्धा त्यांचे पिता तथागतांचे सुद्धा उपस्थित होते. आणि राहुलचं वाक्य इतिहासानं जे नोंदवलेलं आहे ते असं आहे की हे श्रमणा, तुझी छाया खूप शीतल आहे. आज मला बोधिवृक्षाच्या छायेत हा विषय सुचवल्यानंतर हे वाक्य माझ्या मनात येण्याचं कारण असं की 2500 वर्षांनंतर सुद्धा तथागत बुद्धांचा शोध घेत असताना कोणत्याही अभ्यासकाला तथागतांची ही तत्वज्ञान रूपी छाया आहे ती शीतल वाटावी अशीच आहे. तर त्यामुळे हे तथागतांचं एक विलक्षण, एक कोणत्याच व्यक्तिमत्वाला न लाभलेलं हे एक शीतल वलय, इतिहासाने दिलेलं शीतल वलय हे लाभलेलं आहे आणि ते आज आपल्यासमोर मांडण्याची संधी मला मिळते. बरं, हे बोधिवृक्षाच्या छायेत या सूत्राला धरूनच आपलं व्याख्यान असणार आहे, माझं व्याख्यान असणार आहे. मात्र बोधिवृक्ष याचं महत्त्व केवळ ते तथागतांच्या जीवनात होतं, तथागतांची ज्ञानप्राप्ती त्या बोधिवृक्षाच्या छायेत झाली, इतकंच होतं का? तर माझी त्याच्याबद्दल काही मतं आहेत, ती आधी सांगून मी पुढे जातो. बोधिवृक्षाचं महत्त्व होतं हे नुसतं वाक्य सांगून चालणार नाही, तर ते का होतं हे सांगणं क्रमप्राप्त आहे. त्याचे 2 पैलू आहेत असं मला वाटतं आणि त्या 2 सूत्रांच्या आधारावरच मी आजचं व्याख्यान देतोय. पहिलं सूत्र म्हणजे तथागतांनी जो ज्ञानाचा शोध घेतला, सत्याचा शोध घेतला, त्यासाठी ते मिळेल तिथे फिरले. जो त्यांना हा ऋषी, तो ऋषी असं करत ज्यांच्याकडे जे तत्वज्ञान आहे, योग असो, कोणतंही असो, ते सगळं अभ्यासत ते बोधिवृक्षाच्या छायेत आलेले आहेत. आणि तिथे तथागतांच्या सत्यशोधाचा, ज्ञानशोधाचा अंत्यबिंदू आहे आणि तिथेच धम्माचा आरंभ बिंदू सुद्धा आहे. म्हणजे बोधिवृक्षाचं महत्त्व हे केवळ तथागत त्याच्या छायेत बसले आणि त्यांनी जीवनाचं चिंतन केलं, इतकंच नसून धम्माची स्थापना हे सुद्धा त्याचं महत्त्व आहे आणि धम्माची स्थापना करणाऱ्या तथागतांच्या ज्ञानशोधाचा अंत्यबिंदू हे सुद्धा बोधिवृक्षाचं महत्त्व आहे. पण इतकंच बोधिवृक्षाचं महत्त्व आहे असं मला वाटत नाही, तर मानवाच्या इतिहासात लाभलेलं त्याला एक विलक्षण महत्त्व आहे, असं मला एक एक मांडणी करायची आहे.
अनेक जण म्हणतील, अभ्यासक म्हणतील, की मला बाबासाहेब आंबेडकर आदर्श वाटतात किंवा तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाचा माझ्यावरती एक काही प्रभाव असला पाहिजे म्हणून मी असं म्हणतोय. त्यामुळे इथे मला संदर्भ देणं आवश्यक वाटतं आणि ससंदर्भ आणि सविस्तर मांडणी करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतं, की मानव जीवनावर आणि मानव जातीवर या बोधिवृक्षाचा काय परिणाम झाला. तर हे सांगताना आपल्याला थोडी पूर्वपीठिका समजून घेतली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण वाळवंटात एक फूल उमललं असं म्हणतो. तर इथे एक फूल उमललं म्हणणं आणि वाळवंटात पहिलं फूल उमललं असं म्हणणं या 2 वाक्यांमध्ये काही मूलभूत भेद आहे. त्याच्यामुळे मानवाच्या इतिहासात बुद्धत्वाचं पहिलं फूल हे तथागतांचं तत्वज्ञान आणि तथागत म्हणजे हे. पण हे आहे म्हणताना नुसतंच एक भावनिक वाक्य आहे, काव्यात्मक वाक्य आहे असं वाटू नये म्हणून त्याचे काही संदर्भ देणं आवश्यक आहे. त्याचे संदर्भ असा आहे, की आपण बुद्धपूर्व काळ थोडासा डोळ्यासमोर आणला, तर आपण वर्तमानाकडे पुढे येतोच आहोत. मात्र त्याचं महत्त्व मानवजातीच्या इतिहासात कसं हे आधी समजून घेतलं पाहिजे. 2500 वर्षांपूर्वीचा हा काळ आहे. इसवी सनाच्याही पूर्वीचा 500 वर्षापूर्वीचा हा काळ आहे आणि त्यापूर्वी काय घडून गेलंय, तर त्यापूर्वी आपली उन्नतावस्था नवीन-नवीन उन्नतावस्था येत चालली आहे. तिकडे मेसोपोटामिया संस्कृतीचा उदय झालाय, लोप झालेला आहे. इथे सिंधू संस्कृतीचा उदय झालेला आहे. तिचं महत्त्व कमी बऱ्याच अंशी झालेलं आहे. तिथून आर्यांनी वेद नावाचं काहीतरी तत्वज्ञान त्यांचं पुढे त्याचा विचार करणं सुरू केलंय, ते वाढवणं, प्रसार करणं सुरू केलंय. इकडे चीनमध्ये छोट्या-छोट्या टोळ्यांच्या राज्यांची निर्मिती होते आहे आणि तिथून वेगवेगळे थोडे-थोडे ज्ञानाचे प्रवाह अगदी सुरुवातीचा त्याचा बिंदू दिसून येतो, ते सुरू झालेले आहे. मात्र हे सगळं होत असताना बुद्धत्व आणि बुद्धत्वाचं पहिलं फूल हे बोधिवृक्षाच्या खाली निर्माण झालं, बहरलं असं मी म्हणतोय. हे समजून घेताना मग ते बुद्धत्व काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. बुद्धत्वाची व्याख्या किंवा बुद्धत्व म्हणजे काय? हा प्रश्न खूप खूप असा काहीतरी गूढ, गहन असा वाटण्यासारखा आहे. पण त्याची मी अगदी सोप्या शब्दात मांडणी करतो. म्हणजे बुद्धत्वाचं पहिलं फूल या पार्श्वभूमीवर फुललं, म्हणजे काय झालं हे समजून घेणं खूप सोपं असेल. आता आपण साधारणतः भारतीय परिप्रेक्ष्यातून विचार केला, तर सिंधू खोऱ्यामध्ये जे वेदतत्वज्ञान निर्माण झालं किंवा वैदिकांचं जे तत्वज्ञान निर्माण झालं आणि पुढे त्याचा प्रसार सुरू राहिला आणि तथागतांच्याही काळात दिसून येतं, की ते गंगेच्या खोऱ्यापर्यंत पोहोचलेलं दिसतं. त्याचे काही ऋषी वगैरे त्यांनी आश्रम निर्माण केलेले दिसतात. आणि याच्या पार्श्वभूमीवर आता बुद्धत्व म्हणजे काय हे समजून घेताना आपण 3 टप्प्यांमध्ये मानवाने 3 टप्प्यांमध्ये प्रत्येक संस्कृतीने एक कल्पना केलेली आहे. ती म्हणजे पशुत्व, एक मनुष्यत्व आणि पुढे अजून जरी मूर्तीपूजेचा तितका प्रसार प्रचार झालेला दिसत नसला जगभरामध्ये, तरी देवत्व किंवा ईश्वरत्व या 3 टप्प्यांवरती आपण कायम आपल्याला बघण्याची सवय लागलेली आहे. आता तर प्रचंड लागलेली आहे. पण ती त्या काळापासून दिसते. फक्त ते ईश्वरत्व एका मानवी कल्पनांना नसून ते त्या काळात अधिक सूर्याला असेल, अग्नीला असेल, नद्यांना असेल. बरं त्यातही आपण ऋग्वेदाचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं, की सूर्याचाही त्यांना उपमा ज्या दिल्यात, की त्याचे रथ आहेत. त्याला 2 हात 2 पाय असं साधारणतः ते वर्णन आहे. म्हणजेच ईश्वरत्व हा तिसरा टप्पा आपल्याला दिसून येतो. पण या 3 टप्प्यांमध्ये माणसाची गंमत अशी आहे, की मनुष्यत्व हे आज आपल्याला आजच्या काळातही दिसून येतंय, की ते बुद्धिमान पशुत्वाकडे जाणारी गोष्ट आहे. इतके प्रचंड स्त्रियांवरती रोज होणारे अत्याचार असोत, मग दरोड्याच्या घटना असोत, चोऱ्या-माऱ्या असोत किंवा विशेष आजच्या दिवशी सांगायची गोष्ट किंवा आजच्या वातावरणात सांगायची गोष्ट म्हणजे द्वेष भावना असो, एकमेकांबद्दल हिंसा असो किंवा राग असो, कोणत्याही गोष्टी असतील. तर या सगळ्या गोष्टी हे आपल्याला बुद्धिमान पशुत्व दिसून येतं, ते मनुष्यत्व नाही. मनुष्यत्व प्रचंड चंचल गोष्ट आहे. ती काय म्हणते इथे, की एक ईश्वर आहे, तो सर्वोत्तम आहे आणि तो सर्वोत्तम असल्याने आम्ही त्याच्यासारखे होण्याची शक्यताच नाही, कारण की तो एक ईश्वर म्हणून कोणीतरी आहे आणि आम्ही कोण आहोत? मनुष्य आहोत. मग मनुष्य असल्यावरती आपण एक सोयीस्कर आपल्याला वाट करून घेतली आहे, की मग आपल्याला त्रुटी असणारच. म्हणजे आम्ही मद्यपान केलं काय मनुष्यत्व आहे, कधीतरी चुका होतातच. मग आम्ही हिंसा केली काय? आम्ही कोणावरती काही कुरघोड्या केल्यात काय? ना छेडलं काय? की मनुष्यत्व आहे. एक 2-4 चुका मनुष्यत्वाला क्षम्य आहेत. अशा एक प्रकारची भूमिका थोडीशी दिसून येते. आणि हे मनुष्यत्व
इतकं विचलित आहे, की त्याला सातत्याने पशुत्वाकडे जायची ओढ लागून येते. आणि ते बुद्धिमान पशुत्व आहे हे आपल्याला वारंवार दिसून येतं. कारण की मनुष्याला विध्वंस करायचा झाला, तर त्याने विध्वंस करायच्या एका वृत्तीने अणुबॉम्बपर्यंत त्याची मजल जाऊन पोहोचलेली आहे. हे बुद्धिमान पशुत्वच आहे. मुळात पशुत्वाच्याही पुढे गेलेली काही पावलं आपल्याला वर्तमानपत्रांमध्ये दिसून येतात. मग बुद्धत्व काय या पार्श्वभूमीवर आता आपल्याला समजण्यात एक सहज शक्य होईल असं मला वाटतं, की हा प्रवास हा तथागतानंतर दिसून असा आला, की तो पशुत्व, मनुष्यत्व आणि ईश्वरत्व असा मांडला गेलेला आहे. मात्र तो आयडियल प्रवास, आदर्श प्रवास हा पशुत्व, मनुष्यत्व आणि बुद्धत्व असा आहे. हा आपल्याला लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे. मग इथे बुद्धत्व काय? तर त्याला आपण स्थिर मनुष्यत्व, सम्यक मनुष्यत्व किंवा प्रज्ञावान मनुष्यत्व असं आपल्याला इथे म्हणता येणं शक्य आहे. हा बुद्धत्वात आणि ईश्वरत्वात असलेला मूलभूत फरक आहे. बुद्धत्व सर्वोत्तम आहे, हे बुद्ध तत्वज्ञानाचे चिंतक, उपासक मांडणी करतील. मात्र ते सर्वोत्तम का आहे याची उत्तरं द्यायला तथागतांचं संपूर्ण तत्वज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. ते कोणत्यातरी बोधिवृक्षाच्या छायेत बसलेलं असताना आकाशातून त्यांच्यापर्यंत आलं आणि पोहोचलं असं नसून ते त्यांच्या अंतःकरणात स्त्रवलं आणि त्यामुळे ते शीतल आहे आणि म्हणून मी आज म्हणतोय, की 2500 वर्षांनंतर सुद्धा एका चिंतकाला, एका अभ्यासक कोणताही तरुण असो, वृद्ध असो, त्यांना तथागतांचं तत्वज्ञान हे शीतल वाटतं. त्यामागची प्रमुख कारणं म्हणजे बुद्धत्वच मुळात शीतल आणि शांत, सुंदर असं आहे. तर हा प्रमुख फरक आहे, की त्या काळामध्ये ज्या संस्कृतींचा उगम झाला, सुरुवात झाली आणि किंवा त्यानंतरही ज्या संस्कृती बहरल्या, भारतवर्षात पसरल्या, तर तिथे हे 3 पैलू आपल्याला दिसून येतात. बुद्धत्व काय? बुद्ध हे एक गोष्टी आपण बोलतो, मात्र ते काय हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे आणि ती काही प्रचंड अवघड गोष्ट नाही. ती थोडासा विचार केला तर ती सहज कळणारी आहे आणि त्यामुळे आजच्या काळातही बुद्धत्व किंवा बुद्धांचं तत्वज्ञान हे तितकंच लागू ठरतं. आज इथे कालबाह्य तर मुळीच झालेलं नाही. उलट आज जास्तीत जास्त ज्या तत्वज्ञानाची आवश्यकता आहे, ते बुद्ध तत्वज्ञान आहे असं माझं मत आहे. आता आपण या 2 पैलूंकडे वळूयात, की बोधिवृक्षाच्या छायेत असलेले बुद्ध, हा मी अंत्यबिंदू म्हटला त्यांच्या ज्ञानशोधाचा आणि आरंभबिंदू म्हटला त्यांच्या धम्मस्थापनेचा. मग तो आधी सुरुवातीला आपण थोडा बोधिवृक्षाच्या अलीकडचा काळ, तथागतांचं आधीचं आयुष्य पाहू आणि नंतर आज त्यांचं उत्तर आयुष्य, विचार, धम्ममार्ग कसा लागू आहे याचा थोडा विचार करू. आपल्याला असं दिसून येतं, की जीवन हे विपरीत अवस्थांवर आधारित आहे. म्हणजे थोडं अंतःकरणात डोकावून पाहिलं, थोडा विचार केला तर असं दिसून येतं, की घृणा हे प्रेमाचंच एक्सटेंडेड रूप आहे. प्रेमाचा विस्तार घृणा आहे. प्रेमाचा अतिरेक घृणा आहे आणि घृणेचा आरंभबिंदू प्रेम आहे. प्रेम नसेल तर घृणा शक्य नाही आणि घृणा नसेल तर प्रेम शक्य नाही अशी गंमत आहे. जीवनाबद्दलही हे विपरीताचं सूत्र असं लागू आहे, की मृत्यू हा जीवनाचा विस्तार वाटतो आणि जन्म घेणं हा मृत्यूचा आरंभबिंदू वाटतो. त्यामुळे विपरीत अवस्थांवर आधारित असलेल्या या जीवनात एका कपिलवस्तूच्या राजमहालात एक गंमत अशी झाली किंवा एक घटना अशी घडली, की एका राजपुत्राला सगळं काही दिलं. ऐश्वर्य दिलं, ऐश्वर्याचा अतिरेक झाला. त्या ऐश्वर्याचा अतिरेक हा विपरीताच्या सूत्राप्रमाणे 2 गोष्टींचा आरंभबिंदू ठरू शकतो. एक म्हणजे अहंकाराचा आरंभबिंदू ठरू शकतो किंवा तत्वज्ञानाचा आरंभबिंदू ठरू शकतो. मग तो तथागतांच्या जीवनात असो, महावीरांच्या जीवनात असो, असा अपवादाने किंवा खूप कमी प्रमाणात हा तत्वज्ञानाचा आरंभबिंदू ठरलेला आहे. त्यामुळे तथागतांच्या जीवनाची सुरुवात ही या गोष्टीने झाली आहे, की तुम्ही त्यांच्यासमोर काही आणून ठेवलंय. तुम्ही त्यांच्यासमोर सगळी माया आणून दिली आहे. तुम्ही ऐश्वर्य दिलेलं आहे, धन दिलेलं आहे, स्त्री कोणताही विषय असो तो तथागतांच्या समोर उपलब्ध आहे. पण त्याने विपरीत गोष्ट अशी घडलेली आहे, की तथागतांची जी एक मूळ धारणा आहे, एक मूळ शोध आहे सत्याचा, त्यालाच उलट चालना त्यामुळे जास्त मिळाली, की तुम्ही मला जे नको आहे, ते का नको हे जास्तीत जास्त माझ्यासमोर आणून ठेवताय. तर त्यामुळे ते जास्तीत जास्त पटत चाललंय, की मी जे शोधतोय ते हे नाहीये, ते काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे तथागतांचा हा प्रवास सुरू झालाय. आता आपण जर विचार केला, की
एक थोडी ॲब्स्ट्रॅक्ट संकल्पना मांडतो. म्हणजे आपल्याला आजच्या काळात बुद्धत्व आणि त्याचा थेट आपल्या जीवनामध्ये उपयोग कसा करता येऊ शकतो, हे आपल्या लक्षात येईल. आणि मला सांगण्यात आलंय, की मी तथागतांपर्यंत कसा पोहोचलो हेही थोडंसं सांगावं. तर त्याचं कारण मी सुद्धा हेच सांगतो. काही लोकांची आयुष्य, काहींचं जीवन, काहींचं चरित्र असं असतं, की त्यांचा विचार हेच त्यांचं चरित्र असं म्हणता येईल. आणि ते सम्यक उत्तम आहे असं तथागतांच्या जीवनात घडलेलं आहे. त्यामुळे आज तथागतांचा विचार घ्यायचा किंवा तथागतांनी दिलेली प्रेरणा अनुसरायची ती कशी कशी करायची? तर तथागतांनी जे केलं ते करून बघायचं इतकं सोपं उत्तर आहे. मग तथागतांनी काय केलं, की त्यांना पटणारा, त्यांच्या मनाला पटेल असा, त्यांना सत्य वाटेल, अनुभवता येईल अशी गोष्ट सापडेपर्यंत त्याचा शोध घ्यायचा, ही तथागतांची धारणा आहे. तथागतांनी त्यांना अपेक्षित असणाऱ्या, त्यांना सत्य वाटणाऱ्या, त्यांना पटणाऱ्या धम्माचा त्यांनी स्वतः शोध घेतला हा भाग वेगळा. आता आपण सगळे जाऊन एक स्वतः धम्मस्थापना इतका विचार मी करत नाही. मात्र आपल्याला पटेल असं तत्वज्ञान. मग मी दोन्ही गोष्टींना सांगतोय, की जर तुम्ही बुद्ध धम्माचे नसाल किंवा बुद्ध तत्वचिंतक नसाल, तर तुम्ही सुद्धा हा प्रवास सुरू करायला काहीच हरकत नाही, की तुम्हाला हवं ते तत्वज्ञान बघा. आणि माझी सुरुवात कशी झाली, ती सातत्याने एवढं मी कोण कोठेला इथून हे जे बेसिक प्रश्न पडतात, की काय बाबा हे जीवनाचं तत्वज्ञान नेमकं काय आहे? म्हणजे आपण इथे का आहोत? म्हणजे सत्य काय आहे? सत्य काय आहे ही भूमिका? हा प्रश्न. तर ह्याच्यातून मी जो माझा प्रवास सुरू केला, तो सुरुवात रामायण, महाभारत, भागवत, वेद, उपनिषद आपले वैदिक तत्वज्ञान इकडचं भारतातलं तत्वज्ञान. तिथून महावीरांचं तत्वज्ञान असो, मोझेसचं तत्वज्ञान असो, जीससचं तत्वज्ञान असो, चीनच्या लाओत्सूचं तत्वज्ञान असो, कन्फ्युशियसचं तत्वज्ञान असो. आणि हा सगळा प्रवास करून मी जेव्हा बुद्धांपर्यंत पोहोचलो, मग तेव्हा तो माझा दृष्टिकोन झाला, की नाही मला पटणारं, मला रुचणारं, मला सत्य वाटेल, सत्याच्या जवळ जाईल, जे सत्यच असेल असं तत्वज्ञान. मग ते कोणी मांडलं असेल तर तथागतांनी ही मी माझी भूमिका. मात्र ही प्रत्येकाचीच भूमिका असेल असं नाही हे मला सुद्धा मान्य आहे. प्रत्येकाला वेगळं सत्य वाटण्यात काहीच गैर नाही. मात्र शोध हा तथागतांच्या जीवनातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण घ्यायला हवा, की शोधाची सुरुवात आणि तथागतांनी नियतीशी करार केलेला दिसत नाही. म्हणजे 2-4 लोकांनी सांगितलेलं आहे, की हे सत्य आहे, हाच जीवनाचा मार्ग आहे. आता काय वडीलधारे सांगतायत त्यामुळे ते ऐकावं आणि आता त्यालाच जीवनाचा मार्ग समजावा ही तथागतांची भूमिका नाही. किंवा तथागतांनी त्यांच्या प्रवासामध्ये अनेक ऋषी त्यांना भेटलेत, अनेक मुनी त्यांना भेटलेत, अनेक तत्वचिंतक राजे त्यांना भेटलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे कथा, की अनेक राजांनी तथागतांना सांगण्याचा प्रयत्न केलाय, की बिंबिसारांनी स्वतः तथागतांना सांगण्याचा प्रयत्न केलाय, की "तू तरुण आहेस. तू तू तिकडे तुझं ऐश्वर्य सगळं आहे. तुझे वडील इतके चांगले आहेत, ते तुला परत बोलवतायत. तर तू का तत्वज्ञानाच्या शोधात असा रानावनात भटकतोयस?" तेव्हा तथागतांनी पुन्हा एकदा नियतीशी करार केलेला नाही. म्हणजे ही माझी नियती आहे, मला राजाच व्हायचं आहे किंवा आता ठीक आहे सगळे सांगतायत तर हेच तत्वज्ञान असलं पाहिजे. तर ही तथागतांची भूमिका नाही. त्यामुळे काही घेण्याची गोष्ट असेल वैयक्तिक जीवनामध्ये, तर हा शोध ही खूप प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ही स्वतंत्र वृत्ती सुद्धा आहे. म्हणजे ही स्वतंत्र वृत्ती बाळगायला काहीच हरकत नाही. जोपर्यंत माझं समाधान होणार नाही अशी गोष्ट मला सापडत नाही, असं तत्वज्ञान मला सापडत नाही, तोवर कोणतंही तत्वज्ञान त्याज्य नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्याज्य तत्वज्ञानांचा काळ सध्याचा काळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे एकाने म्हणायचं की नाही हे त्याज्य आहे म्हणजे कशाला म्हणजे जीसस कशाला? येशूंचं तत्वज्ञान अभ्यासाची आवश्यकताच नाही. आपल्या भारतामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. लाओत्सू कशाला? तो तर चिनी माणूस आहे. चिनी तत्वज्ञान काय अभ्यासायचं? तर त्यामुळे हा त्याज्य तत्वज्ञानांचा काळ जो दुर्दैवाने येऊ पाहतोय, तर त्याला सर्वात मोठं उत्तर त्यात सेक्युलर असण्याचं सहिष्णू असण्याचं उत्तर तथागतांच्या प्रत्यक्ष जीवनात आहे. तर तथागतांनी कशालाच त्याज्य मानलेलं नाही. उलट त्याचा अशा सीमेपर्यंत स्वीकार केला आहे, की जेव्हा आपल्याला त्याचं वर्णन ठाऊक आहे, की जोपर्यंत त्यांनी अन्न ग्रहण केलं नाही, तेव्हा त्यांच्या शरीराची काय अवस्था झाली होती उग्र तपामुळे. तर इतक्या सीमेपर्यंत स्वीकार करण्याची तथागतांची तयारी आहे. आणि हे झाल्यानंतर जेव्हा ते बोधिवृक्षाच्या छायेत येतात, हा सगळा प्रवास त्यांचा झालेला आहे. प्रत्येक उपलब्ध तत्वज्ञानाचा अभ्यास त्यांच्यासमोर झालेला आहे.
आणि हे झाल्यानंतर एक बुद्ध पुरुष असा जन्माला येऊ शकतो, जो म्हणतो की नाही, हा जीवनाचा मार्ग नाही. हे सत्य असू शकत नाही. हा तर मृत्यू दिसतोय आणि यानंतर तुम्ही कितीही गौरव केलात, की त्याला हे प्राप्त झालं, ते प्राप्त झालं. पण माझ्या सत्याचा शोध अपूर्ण राहिला त्याचं काय? माझा सत्याचा शोध, ज्ञानाचा शोध, जीवन म्हणजे काय याचा शोध, तो अपूर्ण राहिला तर या उपाध्यांचं मी काय करणार? अशी ती एक भूमिका आहे आणि त्यानंतर तथागत जेव्हा बोधिवृक्षाच्या छायेत जातात, काही दिवस तिथे थांबतात आणि जीवनाचा एक विचार करतात, एक चिंतन करतात, तर तेव्हा अ, धम्माची निर्मिती होते, त्यांना ज्ञानप्राप्ती होते, अशी घटना क्वचित होते. आणि आता आपल्या लक्षात येईल, की माझ्या बोलण्याचं प्रथम सूत्र जे होतं, की जो काळ मी तुमच्या मागे दाखवला पोटोमियापासून ते चीनपर्यंत आणि त्यात निर्माण झालेल्या विविध विचारांचा आणि तथागतांचा हा जो एक फरक आहे त्या दोघांमधला, हा आता आपल्या लक्षात यायला हरकत नाही. बरं तो फरक इथे थांबत नाही. तर आता माझ्या व्याख्यानाच्या दुसऱ्या सूत्राकडे आपण जेव्हा जाऊ, तेव्हा तो फरक अधिक प्रकर्षाने आणि हे बुद्धत्वाचं पहिलं फूल का म्हणालो मी? पहिलं फूल म्हणजे याच्या आधी काही झालंच नव्हतं का? याच्या आधी सिंधू खोऱ्यात असा कोणता पुरुष निर्माण झाला नव्हता का? कधी मेसोपोटामियात कोणी तत्वचिंतक नव्हते का? बरं काही अभ्यासक म्हणतील की इजिप्तमध्ये काही ग्रंथ लिहिले गेले, ते कायदे ग्रंथ होते मान्य असलं, तरी कायदे ग्रंथ लिहिण्यासाठी तत्वज्ञानाचा काही अंश अभ्यासणं आवश्यक नाही का? चीनमध्ये तथागतांना समकालीन असलेला कन्फ्युशियस लाओत्सू निर्माण झालेला आहे. बरं त्याला मग तुम्ही बुद्धत्वाचं पहिलं फूल का म्हणत नाही? असे असंख्य प्रश्न अभ्यासक आणि विचारक विचारू शकतील. तर त्याचं उत्तर, त्याचं एकमेव उत्तर हे मी जस्ट काल एक लेख लिहिला त्यामध्ये दिलेलं आहे. तर ते उत्तर असं की तथागतांचं तत्वज्ञान हे निर्माण झाल्यावरती त्यामध्ये सामाजिक क्रांती हा पहिला मुद्दा आलाय. तो मुद्दा आलाच आहे एवढा मार्ग नाहीये, तर तो तथागतांनी धम्माच्या दृष्टीने प्रबोधन करण्यासाठी वापरलेला आहे. आणि प्रबोधन करणारा धम्मपुरुष या दृष्टीने तथागत हे मानवाच्या इतिहासातले पहिले प्रबोधक आहे ते असं आपल्याला दिसून येतं. तर प्रबोधन करणारा पहिला पुरुष असं मी का म्हटलं? मी ज्ञान देणारा पहिला पुरुष असं नाही म्हटलं. मी प्रबोधन करणारा पहिला पुरुष असं म्हटलं. तर यामध्ये काय फरक आहे? फरक असा आहे, की माझा एक आश्रम आहे. मला ज्ञान उपलब्ध आहे. तुमच्या मुलांना जर ते घ्यायची जी इच्छा असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावं. 12 वर्ष माझ्याकडे राहावं. मी शक्य तितकं ज्ञान त्यांना देईन, धनुर्विद्या देईन, अमुक देईन, हे सगळं त्यांना देईन, वेदविद्या देईन. आणि नंतर त्यांनी गुरुदक्षिणा देऊन आपल्या स्वगृही परतायला काही हरकत नाही. अशी भूमिका ही ज्ञान देणाऱ्याची आहे. प्रबोधनकर्त्याची भूमिका वेगळी आहे. प्रबोधनकर्त्याची भूमिका अशी आहे, की माझ्याकडे ज्ञान आहे. मला वाटणारं सत्य माझ्याकडे उपलब्ध आहे. आता ते सांगण्यासाठी मी इथून बाहेर पडेन. म्हणजे कोणी माझ्याकडे येवो न येवो, मी गावोगावी हिंडायला तयार आहे, की तुम्ही करताय ते चूक आहे. तुम्ही जी अस्पृश्यता मानताय ती चूक आहे. तुम्ही जो वेश्यांसोबत करताय तो व्यवहार चूक आहे. इतक्या भूमिका घेणं आणि तिथे समाजापर्यंत पोहोचणं, त्यांचं प्रबोधन करणं, ही घटना मानवाच्या इतिहासात प्रथमतः तथागतांच्या बाबतीत दिसते. त्यामुळे तथागतांना मी बुद्धत्वाचं पहिलं फूल म्हणतो. लाओत्सूच्या बाबतीत, कन्फ्युशियसच्या बाबतीत असं दिसतं, की त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आलेले आहेत. ते राजाच्या दरबारी आहेत. ते राजाला उपदेश करतायत. ही भूमिका पुन्हा एकदा राजर्षीसारखीच आपल्याला दिसून येते. आपल्याकडे आश्रम धर्म जो होता त्याच्यामध्ये आश्रमात जाऊन विद्या घ्यायला काही हरकत नाहीये. म्हणजे मी कोणाला काही कमी लेखायचा याच्यामध्ये मुद्दा नाही. मात्र तिथे विद्या जाऊन घेणं यात फरक आहे. कायदे ग्रंथ लिहिले गेले इजिप्तमध्ये, ते कायदे ग्रंथ पुन्हा राजाच्या दरबारीच लिहिले गेलेत. या आणि प्रबोधनामध्ये फरक आहे. कायदे घालून देणं आणि काय चांगलं आहे तसं जगायला सांगणं, एक वे ऑफ लाईफ देणं, आयुष्याचं तत्वज्ञान देणं, या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. मेसोपोटेमियात तर अजून तत्वज्ञानाचा प्रवास दिसून येत नाही, बुद्धाच्या काळामध्ये. तर त्यामुळे तथागतांना मी पहिला प्रबोधनकर्ता असं म्हटलंय. त्यामुळे हा फरक, हा जो तथागत पूर्वकालीन विचारामध्ये आणि तथागतांच्या विचारांमध्ये दिसून येतो, तो आपल्याला इथे अधिक स्पष्ट होतो. बरं तो स्पष्ट करताना अनेकांचा असा एक गैरसमज होतो, की अहिंसा तथागतांनी जी सांगितली, तर अहिंसा म्हणजे काही म्हणजे असा भ्याडपणाचा भाग आहे का? की अहिंसा म्हणजे काही म्हणजे नको बाबा युद्धच नको, नको बाबा हेच अमुकच नको. हा असूच शकत नाही. कारण की आज एखाद्याला म्हटलं, की तुला 3 कामं करायची आहेत.
त्यातलं पहिलं काम आहे, की आजही खेड्यापाड्यांमध्ये अनेक व्यक्तींना तुम्ही अमुक-अमुक दिवशी अमुक-अमुक घरात जायचं नाही असं म्हटलं जातंय, तर ते थांबवायचं. दुसरी गोष्ट वेश्यांसाठी शाळा सुरू करायच्या आणि तिसरी गोष्ट समाजातली अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट करायची. 3 गोष्टी करून दाखवा. हे करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी प्रबोधनाचं जे पहिलं व्याख्यान असेल, ते देण्यासाठी किती हिंमत लागेल याचा आपण आजच्या काळात विचार करा, की मला या गोष्टी करायच्या आहेत, मला इकडे जायचंय, मला समाजाचा रोष ओढवून घ्यायचा आहे. हे करायला जितकी ताकद लागते, हे करायला जितकी शक्ती लागते, याला दुर्बलता म्हणत नाहीत. अहिंसेचा विचार सांगणं, तो राजांच्या दरबारात जाऊन सांगणं, याला हिंमत लागते. ही उलट सगळ्यात ताकदीची गोष्ट आहे. अहिंसा ही काही दौर्बल्याची गोष्ट नाही आणि ती कशी नाही, की आपल्या तत्वज्ञानाचा हेतू हा सामाजिक क्रांती असा असेल आणि त्या क्रांतीसाठी तथागतांनी ज्या काही गोष्टी केल्यात, आता त्यातल्या 2-3 गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे. तर त्या गोष्टी करण्यासाठी हिंमत लागते. त्या दौर्बल्याने गोष्टी होत नाहीत. हे समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्या तत्वज्ञानाने सुद्धा समाजामध्ये काहीतरी असं राजांमध्ये असं काही प्रकारचं काय म्हणूया आपण, की नको युद्ध नको आणि यामुळे भारतवर्षाला काही अनेक इतर राजांचं आक्रमण झालं आणि आपले राजे दुर्बळ ठरले. हा तर अपप्रचार आहे. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण की भारताचा इतिहासकार जे सुवर्णयुग, सुवर्णयुग म्हणून गौरवतात, ते तथागतानंतर 300-400 वर्षांनी आलेलं आहे. त्यामुळे नंतर सुवर्णयुग येणार असेल, तर मग तत्वज्ञानाचा झाला तर तो फायदाच झाला असं आपण इथे म्हटलं पाहिजे. बरं या 2-3 गोष्टी काय आहेत? म्हणजे जे तथागतांनी समाज प्रबोधन केलं, तर त्या आजच्या प्रबोधनकर्त्यांशी आज जो युरोपमध्ये नवीन विचार फिरतोय, जो प्रो लाईफ विचार आहे, जो विचार प्रत्येक मनुष्यातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारा विचार आहे. तर तो देण्याची भूमिका ही तथागतांची 2500 वर्षांपूर्वीची आहे. पहिलं उदाहरण आम्रपाली. आता तथागत कादंबरी लिहिताना मला या घटना अगदी म्हणजे वाचकांना असा भास निर्माण करून द्यावा लागला, की मी तिथे प्रत्यक्षदर्शी असल्यासारखं मी लिहितोय. अर्थात मला उपलब्ध असणारं हे थेरीगाथेत असेल किंवा इतर पिटकांमध्ये असेल किंवा बुद्धचरितम फार-फार इथे असेल. तिथे जे 2-4 उल्लेख आले त्यावरून मला तो प्रसंग लिहावा लागला. आम्रपालीची गोष्ट आता आपले जे श्रोते आहेत त्यातले बरेच बुद्ध धम्माचे अभ्यासक असतील, तर त्यामुळे त्यांना माहीत असेल, नसतील त्यांच्यासाठी. आम्रपालीची संक्षिप्त कथा अशी आहे, की ती प्रचंड सुंदर होती असं तिचं वर्णन आहे. तिचा विवाह ठरला होता. पण त्या नगरीतल्या अनेकांनी असं ठरवलं, की इतक्या सुंदर मुलीवरती केवळ एका पुरुषाचा अधिकार असणं, ही काही चांगली गोष्ट नाही. अशी त्यांची एक उदात्त भूमिका त्यांनी तिथल्या राजासमोर मांडली. आणि मग तिचं वधू म्हणजे ती एका नवऱ्याची, एका नराची वधू नसली पाहिजे. ती नगरवधू झाली पाहिजे म्हणून तिचं नाव नगरवधू असं पडलं. त्याचा अर्थ एकच, की गणिका, वेश्या असाच त्याचा एक अर्थ होतो. पण ती प्रचंड तिला आयुष्याच्या एका टप्प्यानंतर जेव्हा ती सुज्ञ झाली, त्यानंतर तिला असं वाटू लागलं, की नाही, नाही हे जीवन नाही. जीवन काहीतरी और आहे. म्हणजे याच्यात काही रस नाही. म्हणजे शृंगाराचा अतिरेक झाल्यानंतरची ही भूमिका आहे. हे पुन्हा एकदा विपरीत आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यानंतर तिने शोध घेतला आणि सुदैवाने तिला तथागत सापडले. तिची भूमिका अशी असली पाहिजे किंवा अशी असावी किंवा अशी होती असं आपण म्हणू, की मी पतित आहे. म्हणजे मी तर वेश्या आहे. मला काही प्रतिष्ठा नाही, मला सन्मान नाही. मग आपण मला धम्मात प्रवेश कसा देणार? म्हणजे मी त्या योग्यतेचीच स्वतःला समजत नाही. तेव्हा तथागतांनी तिला सांगितलंय, की "बाळ हा काही धम्मविचार नाही. इथे कोणी पतित नाही. तुला जर उत्कर्षाची, अर्हत होण्याची इच्छा असेल, तर तुला धम्माची द्वारं मोकळी आहेत आणि हे केवळ एका वेश्येचं." म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की एखादं उदाहरण सांगितलं जातं आणि त्याच्यावरून म्हणजे द कसं ते सगळ्यासाठीच खुलं होतं वगैरे. हे एकाच नव्हे, तर मल्लिका नावाची इतर अजून एक आहे. आपण थेरीगाथेत अशा अनेक कथा बघू शकतो, ज्याच्यामध्ये तथागतांनी काही अपवादाने फक्त आम्रपालीला प्रवेश दिलाय, अशातला भाग नाही. त्यामुळे ही एका क्रांतिकारकाची सामाजिक क्रांती करणाऱ्या व्यक्तीची भूमिका आहे, की स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे, ही मांडणारी तथागतांची भूमिका आहे. अर्थात शिक्षण म्हणजे त्या काळात अबकड हे नसून आता ते तथागतांचं जे धम्मविचार होता, धम्मशिक्षण होतं, योगाभ्यास होता
तो तिने स्वीकारला. एका अर्थी ती शिक्षणाची सुरुवात झाली आणि त्यानंतर तिचा प्रवास पुढे ती बऱ्याच उच्च पातळीपर्यंत पोहोचली, असा उल्लेख आहे. दुसरा मी सुनीताचा उल्लेख करेन. सुनीत नावाच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा उल्लेख करेन, जो राजगृहात होता. तथागत म्हणजे भिक्खू होते ते भिक्षा मागण्यासाठी जात असत आणि तिथे त्यांना हा सुनीत नावाचा एक स्वच्छता कर्मचारी दिसायचा. मी मुद्दामून इथे जातीचा उल्लेख करत नाही. कारण जाती अंत्याच्या चळवळीत आपण असल्यामुळे पुन्हा एकदा ते ते शब्द इथे आणणं, मी स्वतःचं नावही 4 वर्षांपूर्वी त्यामुळे सोडून समर हे नाव धारण केलंय. तर तो भाग वेगळा म्हणून मी मुद्दामून आपल्याला कल्पना येईल. तर सुनीत नावाचा तो स्वच्छता कर्मचारी तो सारखा तथागत यायचे आणि हा मात्र लपून बसतोय म्हणजे तथागत चालतायत आणि सारिपुत्तांच्याही लक्षात आलं, की त्यांनी तथागतांना सांगितलं, की हा असं रोजच्या रोज असं म्हणजे सकाळी आपण भिक्षा मागण्यासाठी येतोय आणि हा लाजून तिकडे कुठे जातोय? तथागतांनी एक दिवस त्याला थांबवलं. तर तो इतका लाजला, तो एकदम मान खाली घालून आणि थोडा मागे आणि त्याला अवघडल्यासारखं झालं, की आजपर्यंत तर चलो बाजू हटो अशी भूमिका त्याला काही मान्य होती. मग तथागतांनी अगदी ते स्वतः प्रत्यक्ष समोर उभे आहेत आणि तथागतांनी त्याला विचारलं, की "तू असं का रोज रोज आम्ही इकडून जातो तेव्हा मागे का जातोस?" तर तेव्हा त्याने सांगितलं, की मला तर हीच पद्धती माहिती आहे जीवनाची, की म्हणजे आपण असं पुढे जाऊ नये, त्यांच्या मार्गात जाऊ नये. तथागत म्हणाले, "हा धम्म विचार नाही." ही सामाजिक क्रांती. लाओ त्सूने किंवा इकडे अ, इकडच्या देशांनी, पश्चिमेकडच्या देशांनी त्याच्यामध्ये जो विचार त्या काळापर्यंत तथागतांच्या काळापर्यंत निर्माण झाला होता, त्यामध्ये हे ग्रंथांमध्ये असण्याची शक्यता आहे. मात्र हे लोकांनी आचरावं यासाठी गावोगाव हिंडणाऱ्याची जी कमतरता होती, तथागतांच्या स्वरूपात पूर्ण झाली. म्हणून तथागत हे पहिलं बुद्धत्वाचं फूल मानवजातीत निर्माण झालेलं. आणि आता तिसरी फक्त एक गोष्ट सांगतो, ती अंगुलीमालाची सर्वपरिचित गोष्ट आहे. तर ती कथा अशी आहे, अंगुलीमाल नावाचा एक आश्रमामध्ये शिकणारा मुलगा. तर काहीतरी गैरसमजामुळे समाजाने त्याला बहिष्कृत केलं आणि तो जंगलामध्ये पळून गेला. त्याला काही दुसरा उपाय शिल्लक राहिला नाही लज्जेने आणि त्यामुळे खरं तर मूळचा दरोडेखोर म्हणजे अशा काही कोणत्या घराण्यामध्ये जन्म झालाय त्याचा असं काहीतरी नव्हतं, की जे वनातच राहतात, त्यांचा व्यवसायच हा आहे. तर तो इतका मानव समाजापासून दूर गेला आणि मनुष्यत्वापासूनच मी म्हटलं जसं एक विचलित मनुष्यत्व पशुत्वाकडे जातं. तसा तो म्हणजे असा काही पशुत्वाकडे गेला, की तो लोकांची बोटं कापायला लागला, प्रवाशांचं त्यांना लुटायला लागला. आणि हे सगळं झाल्यावरती कथा अशी सांगते किंवा आख्यायिका अशी सांगते, की 99 जणांची त्यांनी बोटं कापली आणि मग शेवटचं मग ही घटना गावामध्ये आली आणि त्याची जी माता होती, तर ती खूपच तिला वाईट वाटलं, की आपला मुलगा असं का करतोय? तर आपण एकदा आता त्याला समजवायला जायलाच पाहिजे. त्या भूमिकेतून ती जंगलाकडे वळाली, ती जंगलात गेली. आणि ही घटना मग तथागतांच्याही कानावर आली, की गावात असं सगळे विचलित झालेले आहेत आणि आता काय करावं असा सगळ्यांसमोर मुद्दा आहे. तर तथागत मग स्वतः चालत जंगलात गेले. ही सुद्धा खूप हिमतीची आणि ही सुद्धा एक दृढ भूमिका आहे. ही काही असं मागे हटून फक्त म्हणजे आश्रमात बसणं ही अशी भूमिका नाहीये. तर ही समाज सुधारण्याची भूमिका आहे, की आरोपी गुन्हा करतोय, तर तो गुन्हा करत असताना मी त्याला जाऊन समजावून सांगणार. ही आपल्या कोणालाही इतकी ताकद येईल दरोडेखोरासमोर जाण्याची असं मला वाटत नाही. तर ही तथागतांचं एक वेगळेपण वैशिष्ट्य आहे. ते स्वतः तिथे गेले आणि त्याने मालाला समजावलंय. त्याचा एक थोडासा भाग आता पूर्ण तर कथा आपल्याला उपलब्ध नाही. मात्र त्याला समजवलं असं आहे, की तिथे पान तोड आहे त्या झाडाचं. त्याने ते पान तोडलं आणि आता ते लावून दाखव पुन्हा. तर तो म्हणाला, की "तर काही काही लावता येत नाहीये मला." तर तो म्हणाला, "तू एक पान तोडलंस ते तुला परत लावता येत नाहीये. तू किती जणांच्या हत्या केल्यास? त्यांना त्यांचं आयुष्य परत कसं मिळेल? एक पान जर तुला परत लावता येत नाही, तर तू लोकांची आयुष्य कशी परत करशील? तू दया का नाही दाखवलीस एकावर? पैसे घेतले ते घेतलेस, त्यांचा जीवही घेतलास. त्यांच्या जीवाशी आणि तुझा काय संबंध होता? तुला फक्त पैशांची आवश्यकता होती." आणि तेव्हा अंगुलीमालाचं हृदय परिवर्तन झालं. बऱ्याच जणांना असं वाटेल, की
कसं काय बुवा म्हणजे तथागत गेले आणि 99 खून करणारा तो अंगुलीमाल, त्याचं अचानक हृदय परिवर्तन कसं झालं? तर याचं उत्तर मला सापडलं ते लाओ त्सू नावाचा एक चिनी विचारवंत आहे. त्याचं ताओ ते किंग नावाचं 82 पानांचं पुस्तक आहे. तर त्यातल्या एका पानावर एकच वाक्य असं त्याचं एक विलक्षण सुंदर पुस्तक आहे. त्यावरती त्याचं एक वाक्य होतं, की सेज म्हणजे त्याने आता साधू असा शब्द वापरलाय, की खरे साधू असतात. तर त्यांचं अस्तित्वच असं असतं, की त्यांना घोषणा आपल्या साधुत्वाची करावी लागत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आजही तुम्हाला लक्षात येईल म्हणून मी सांगतो, की एक असं गाव आहे आणि गावामध्ये पुढे कोणीतरी काय करतंय, एकाच्या मनात चोरीचा विचार आहे, की आपण आज रात्री कुठे चोरी करावी आणि एकाच्या मनात अजूनच काहीतरी विचार आहे. काही जण म्हणतायत, की नाही आता म्हणजे आपण तर स्त्रियांची छेड काढली पाहिजे, आपलं पुरुषत्व कसं सिद्ध होणार, असं त्यांच्या मनात विचार चाललेला आहे. आणि अशा वेळी तुम्ही कल्पना करा, की समजा तथागत त्या गावात आलेले आहेत आणि ते आलेत आणि 2 दिवस त्यांचा मुक्काम आहे आणि मुक्काम त्या गावातच आहे. गावाच्या बाहेर असा कुठेतरी झोपडी बांधून नाही, ते गावातच मुक्काम करणार आहेत. अशा वेळी आता इथेच अरे बापरे! तथागत आलेले आहेत तर म्हणजे इतका बुद्ध पुरुष आलाय तर मी चोरी कशी करावी? तथागत आलेत तर अशा एका धम्मपुरुषाच्या उपस्थितीमध्ये मी अशी काही छेड वगैरे काढायचा प्रकार तर कसा करावा? किंवा ही भावना ही त्या लाओ त्सूच्या सूत्राला उदाहरण आहे, की बुद्ध पुरुषाचा किंवा त्याने सांगितलेल्या खऱ्या साधूचं अस्तित्व हेच त्याच्या साधुत्वाची घोषणा करतं. त्याला स्वतःला सांगायला जावं लागत नाही, "तू असं करू नको." त्याचं अस्तित्वच इतकं बोलकं असतं, त्याचं अस्तित्वच इतकं शीतल असतं, की भल्या-भल्यांना जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्या मनात काहीतरी वाईट विचार आहे, ते त्यांची उपस्थिती असेपर्यंत का होईना, त्यांचं अस्तित्व समोर असेपर्यंत का होईना, त्यांच्या मनात एक भीती वाटून राहते, तो एक प्रभाव पडतो. तर तसा हा प्रभाव अंगुलीमालावरती पडला आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं. इतकंच नाही, तथागत त्याला पुन्हा घेऊन आले. म्हणजे त्याला दीक्षा दिली, अशी ती कथा आहे. तर आपल्याला आता ही सामाजिक क्रांतीची मी म्हणजे फक्त उदाहरण द्यायचं म्हणून जी 3 उदाहरणं सांगितली, त्यापैकी एक उदाहरण जरी घेतलं तरी ते त्या काळाच्या दृष्टीने किंवा आजच्या काळाच्या दृष्टीने किती क्रांतिकारक आहे याचा विचार करा. एका वेश्येचा जीवनाचा उद्धार करणं, तिला शिक्षणाच्या मार्गाकडे वळवणं, हे किती क्रांतिकारक आहे. अस्पृश्यता पूर्णपणे समाजातून जावी यासाठी प्रयत्न करणं, हे किती क्रांतिकारक आहे. आणि अंगुलीमालाच्या बाबतीत असे अजून 1-2 गुन्हेगार अंगुलीमालाची कथा ऐकून मग ते एकतर स्वतःच तथागतांकडे आलेला आहे आणि त्याने सांगितलं, की मी तसा चांगल्या घरातला आहे. त्याने त्याच्या जातीचा उल्लेख केला आणि पण मला काही कारणांमुळे मला मग हे चोरी-मारीचे धंदे करावे लागले. मग आता मी काय करावं? तेव्हा तथागतांनी त्याला मग उपदेश दिलेला आहे. तो पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळला. तर अशा अनेक कथा आहेत आणि इथे असं दिसून येतं, की समाजामध्ये 40% सज्जन आहेत, 60% दुर्जन आहेत. तर त्या 60 मधला 0.1 गेला तर काही फारसा फरक पडत नाही. पण सज्जनांचा 1% वाढला, तर खूप मोठा फरक पडतो. ही ती भूमिका आहे, जो वेस्टर्न जगतात चाललेला आहे, पश्चिम देशांकडे चाललेला एक अप्रोच आहे प्रो लाईफ, तर तो याच्यातून सुद्धा दिसून येतोय. त्याच्यामुळे एका चिंतकाने, एका तत्वज्ञाने 2500 वर्षांपूर्वी मानवजातीचा किती म्हणून विचार करून ठेवलेला आहे आणि तो विचार कुठेच मनुष्यत्वाला सोडत नाही. म्हणजे कुठेच आपल्याला असं दिसून येत नाही. एक तर कथा मी आता कालच पिटकं वाचत होतो पुन्हा एकदा. त्यामध्ये मला माझ्या वाचनात आली, की एक कोणीतरी तुम्ही मला काहीतरी दैवी गोष्टी देत नाही म्हणून एक भिक्खू तथागतांना सोडून चालला होता, की नाही म्हणजे मला वाटलं होतं, की मला असं अमुक-अमुक गोष्टी मिळतील. तथागत त्यांना उपदेश करतात, की "मी तुला दीक्षा दिली, तेव्हा या भिक्खूंपैकी कोणी तुला सांगितलं होतं का, की तुला असं काहीतरी दैवी गोष्टी मिळतील? मी तुला काही सांगितलं होतं का? तुला अशा दैवी गोष्टी मिळतील. तुला काय सांगण्यात आलं होतं?" तो म्हणतो, की "मला हे अर्हत पदापर्यंत जाऊ शकेन आणि मला ज्ञानप्राप्ती होईल असं सांगण्यात आलं होतं." त्याला स्वतःचीच चूक कळली आणि त्याने क्षमा मागितली तथागतांची, की "तथागत भगवंत मला क्षमा करा. माझीच चूक आहे, की म्हणजे मला तर असं काही सांगण्यात आलं नव्हतं. पण माझ्याच काही कल्पनांमुळे तर त्यामुळे सांगण्याचा हेतू असा, की ह्यावरून दिसून येतं, की हा एक पुरावा आहे. तथागत गेल्यानंतर काही काळातच लिहिल्या गेलेल्या पिटकामध्ये आहे. म्हणजे हे काही 1,000-2,000 वर्षानंतर लिहिलेलं कोणाची काल्पनिक कथा नव्हे. तर त्यामुळे हा त्याला पुरावा आहे, की तथागतांचा मनुष्यत्वावर किती अढळ विश्वास होता.
एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी, धम्मकार्याकडे वळवण्यासाठी तथागतांना कधीच अशा कल्पनांची आवश्यकता पडली नाही. त्यांना मनुष्यत्वाकडेच लोकांना वळवणं आणि मनुष्यत्वाकडून त्यांनी बुद्धत्वाकडे जाण्याचा किमान प्रयास करावा, अशी तथागतांची आपल्याला भूमिका दिसते. अजून एक आजच्या काळात सुद्धा उपयुक्त ठरणारी एक गोष्ट आहे. बरं आपल्याला असं वाटतं, की आपण शहरांमध्ये बरेच जण राहतो. त्यामुळे आज काय आवश्यकता आहे? आज कुठे आहे अस्पृश्यता? म्हणजे कुठे काय स्त्रियांना सगळं स्वातंत्र्यता आहे. 2 उदाहरणं सांगतो. माझ्या महाविद्यालयामध्ये एक नागपूर म्हणजे एक विदर्भातून त्या एका गावातून एक मुलगा आला होता. तर तो त्याचा प्रवास सांगत होता, की आमच्या गावामध्ये आजही स्त्रियांना 5-6 महिने गावाच्या बाहेर एक झोपडी बांधलेली आहे. आणि तिथे त्यांना सांगतात, की नाही तुम्ही महिन्यातले 5 दिवस त्या झोपडीत जाऊन राहायचं आणि गावातलं कोणीतरी काहीतरी जर त्यांना खायला आणून दिलं त्यांचं नशीब. तर तो आणि त्याने तशा कविता लिहिल्या आहेत. हे खरं साहित्य आहे. त्याने त्यावर कविता लिहिलेल्या आहेत, की माझ्या आईला किती यातना होतात, माझ्या बहिणीला किती यातना होतात. ती त्याची बहीण त्याला येऊन सांगते, की तिकडे काय एक झोपडी आहे, तिकडे जंगलाच्या जवळ आहे. तिकडे कोणी प्राणी असं सगळं आहे. आणि दुसरीकडे आज आपल्याला असं दिसून येतं, की काही गावांमध्ये किंवा शहरांमध्ये सुद्धा, की आता इथे मला सांगण्याचा मुद्दा आहे तो इथे आहे, की तत्वज्ञानाचं सामान्यीकरण, सपाटीकरण म्हणजे विनय, करुणा, दया नाही, नाही म्हणजे ह्याच्यात खोलात जायची काही आवश्यकता नाही. चांगलं वागलं म्हणजे झालं. म्हणजे सगळ्या धर्मांमध्ये चांगलं वागणं सांगितलेलं आहे. असं म्हणून आपण तत्वज्ञानाचा अभ्यास करणं सोयीस्करपणे टाळू शकतो. एक सामान्यीकरण होतं. तर इथे अ, विनय आणि चांगलं वागणं याच्यामध्ये काय फरक आहे? हा थोडासा एका उदाहरणासोबत आपण समजून घेतला पाहिजे, की आपण चांगलं वागणं म्हणजे काय? की आपण फार-फार म्हणू, की अ, अ, "हे मनुष्या तू कृपया, अगदी कृपया वगैरे हात वगैरे जोडून, की 2-3 दिवस फक्त 2-3 दिवस आमच्या घराच्या आसपास येऊ नको." विनय हा चांगल्या वागण्याहून वेगळा आहे. तुम्ही पाया पडून जरी सांगितलं 2 दिवस माझ्या घराजवळ येऊ नको, तरी त्याला विनय म्हणता येणार नाही. विनय परवानगीच देणार नाही कोणाला अस्पृश्य समजण्याची. विनय असं म्हणणारच नाही. विनय म्हणजे विवेकाने वागणं. विनय सांगणारच नाही, की त्याला तिची बुद्धीच होणार नाही, की चांगलं वागून का होईना पण तू अस्पृश्यता सहन कर. अशी विनय परवानगी कधीच देणार नाही. आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा फरक विनय आणि चांगलं वागणं. चांगलं वागणं म्हणून सगळ्या तत्त्वज्ञानांमध्ये चांगलं वागणं सांगितलं आहे. तर त्यामुळे वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, असं नाही. तत्त्वज्ञान, बुद्ध तत्त्वज्ञान हे म्हटलं तर खूप सोपंही आहे आणि म्हटलं तर खूप कठीणही आहे. कठीण या अर्थी आहे, की थोडासा सखोल त्याला अभ्यास विचार थोडासा त्याला करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मला हे विनयाबद्दल सांगायचं होतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे करुणा. करुणा या शब्दात म्हणजे केवळ कोणीतरी जखमी अवस्थेत दिसलं तर त्याला मदत करणं ही तर करुणा हेच आहे. म्हणजे कोणी त्याला दया दाखवणं एखाद्या व्यक्तीला ही दयातत्व आहेच आहे. पण याच्या पलीकडे जाऊन करुणा जेव्हा आपण अंगीकारतो, तेव्हा तिथे द्वेषाला स्थानच राहत नाही. करुणा आहे म्हणजे द्वेष नाही आणि द्वेष आहे म्हणजे करुणा नाही. द्वेषाचा 1% अंश सुद्धा आमच्यात 99% करुणा आहे असं म्हणायला परवानगी देत नाही. आणि करुणेचा 1% अंश सुद्धा 99% असलेला द्वेष कधी ना कधी जाईल, ही ताकद त्या 1% करुणेमध्ये आहे. तर करुणेचा विचार होणं आणि सोप्या गोष्टी मी तर त्याच्यातला क्षणभंगुरवाद, बुद्ध तत्वज्ञानाचं काही खूप तुम्हाला मोठं सांगत नाहीये. तथागतांनी जे आयुष्य जगले, त्या आयुष्यातून आपण काय घेऊ शकतो आणि या सगळ्याचा उगम त्या बोधिवृक्षाच्या छायेत झालाय म्हणून आपण त्याला शीर्षक ठेवलंय बोधिवृक्षाच्या छायेत. ती सोपी गोष्ट आहे. त्यामुळे आज त्या करुणेची, त्या विनयाची, त्या धम्मविचाराची आणि तथागतांच्या आयुष्यातच या सगळ्या गोष्टी येतायत. त्यामुळे तथागतांच्या समग्र आयुष्याची अ, जितकी माहिती घेऊ, जितकं त्याला अभ्यासू, अभ्यासण्यापेक्षा साधं वाचलं आणि त्यानुसार अंगीकारलं तरी खूप मोठी गोष्ट होईल. म्हणजे आपल्यात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता या चरित्रामध्ये आहे. आणि त्या चरित्राची मांडणी जर करायची झाली, तर बोधिवृक्षाच्या छायेच्या पूर्वी ज्ञानप्राप्तीचा शोध, ज्ञानाचा शोध आणि बोधिवृक्षाच्या नंतर धम्मकार्याच्या स्थापनेचा आरंभ बिंदू इतकं त्या बोधिवृक्षाचं महत्व आहे सांगण्याचा हेतू.
आणि इतकं त्याचं महत्व असल्याने केवळ तथागतांच्या आयुष्यामध्ये तो बोधिवृक्ष आला, म्हणून तितकं त्याचं महत्व राहत नाही. पूर्ण मानवसृष्टीच्या दृष्टीने त्या बोधिवृक्षाचं महत्व एक वेगळ्या पद्धतीने, एक महत्त्वपूर्ण पद्धतीने नोंदवलं पाहिजे. आणि आज मला व्याख्यान देण्याची संधी दिली गेली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद समरजी. आपण आपल्या मांडणीमध्ये एकूणच बोधिवृक्षाची छाया ही किती महत्वाची आहे माणसाच्या आयुष्यामध्ये याचं अत्यंत सुंदर ओघवतं तुमच्या स्टाईल प्रमाणेच अतिशय ओघवत्या शैलीमध्ये तुम्ही त्याचा वेध घेतला आणि बुद्ध तत्वज्ञान त्याचे पैलू इतक्या सहजपणे आपण उकलून सांगितले. त्याची शीतल छायेबद्दल आपण सांगितलं. बोधिवृक्षाचं महत्व आणि त्याचं प्रयोजन हे काय असावं, काय असलं पाहिजे आजच्या मानवाच्या आयुष्यामध्ये, या दृष्टीने आपण मांडणी केली. आणि आजची बुद्ध पौर्णिमा आपण अत्यंत संस्मरणीय केली. याबद्दल आलोकशाहीच्या वतीनं मी आपला मनपूर्वक आभारी आहे. मित्रहो, आलोकशाहीवरती अशाच पद्धतीचे उपक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर येत राहणार आहोत. आपण पाहत राहा आलोकशाही. तोपर्यंत जय भीम.